हाय फ्रेंड्स, मी अतुल लांडे. सिनर्जी हिस्ट्री ऑप्शनलच्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. हिस्ट्री ऑप्शनल विषयी नक्की सिलेबस त्याचा काय आहे, तो जर घ्यायचा असेल तर आपण स्वतःमध्ये काय असायला पाहिजे किंवा त्या विषयाच्या नक्की अपेक्षा काय आहेत, या सगळ्याची चर्चा आज आपण करणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला याची कल्पना असेल, पण तरी सुद्धा सगळ्यांना एकाच पेजवरती आणण्यासाठी लेट्स गो टू द सिलेबस. History, like any other optional subject, is divided into two papers. Paper 1, it is having two sections. Section A is of ancient India and section B of medieval India. In paper 2, section A is of modern India and section B of world history. म्हणजे दोन्ही पेपरचा आपण विचार जर केला तर भारताचा इतिहास एन्शियंट, मिडल आणि मॉडर्न या तीन पार्टमध्ये डिवाइड केला जातो आणि त्याच्याबरोबर वर्ल्ड हिस्ट्रीमधले काही टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे असतात. पेपर 1चा फॉर्मॅट जो आहे 250 मार्काला तो आहे. टोटल ते 8 क्वेश्चन्स येतात. सेक्शन 1 मध्ये ए मध्ये 4 क्वेश्चन, सेक्शन बी मध्ये 4 क्वेश्चन. त्या 8 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. दोन्ही सेक्शन मधला पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 1 आणि 5 हे कंपल्सरी आहे आणि उरलेले जे 6 क्वेश्चन जे आहेत त्यापैकी तुम्हाला 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. पण ऍटलिस्ट एक क्वेश्चन हा एका सेक्शन मध्ये घ्यावा लागतो. म्हणजे आयदर तुम्ही एन्शियंट इंडियाचे 2 प्रश्न आणि मिडिवलचा 1 प्रश्न किंवा एन्शियंटचा 1 प्रश्न आणि मिडिवलचे 2 प्रश्न असं कॉम्बिनेशन करू शकता. एन्शियंटचा पहिला प्रश्न म्हणजे क्वेश्चन 1 आणि मिडिवलचा पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 5 हे तुम्हाला कंपल्सरी आहेतच. एन्शियंटचा जो पहिला क्वेश्चन जो असतो हा मॅपचा क्वेश्चन असतो. 20 प्लेसेस तुम्हाला प्लॉट करायचे असतात आणि प्रत्येक प्लेसला 2.5 मार्क असतात. आणि क्वेश्चन 2, 3, 4 हे 50 मार्काचे असतात प्रत्येक प्रश्न. नॉर्मली ह्या प्रश्नामध्ये पुन्हा 3 सब क्वेश्चन्स असतात ABC आणि ते 15, 15, 20 अशा स्वरूपाचे असतात. सेक्शन बी जो आहे त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 5 जो आहे, जो कंपल्सरी क्वेश्चन आहे, तो शॉर्ट नोट स्वरूपाचा असतो. 5 शॉर्ट नोट तुम्हाला लिहायचे असतात 10-10 मार्कांसाठी आणि मग उरलेले 3 क्वेश्चन जे आहेत त्यापैकी तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन चूज करायचे. पेपर 2 जो आहे त्याचा फॉर्मॅट जो आहे तो पेपर 1 सारखाच आहे. एन्शियंट इंडियाचा पहिला क्वेश्चन जो आहे तो मॅपचा क्वेश्चन आहे आणि मॉडर्न इंडियाचा पहिला क्वेश्चन जो आहे तो मिडिवल इंडिया सारखा शॉर्ट नोटचा क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन 2, 3, 4 पैकी तुम्हाला पुन्हा 1 किंवा 2 सिलेक्ट करायचे. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सुद्धा तेच आहे. क्वेश्चन 5 जो आहे तो शॉर्ट नोटचा आहे आणि 6, 7, 8 पैकी तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन चूज करायचे. ऍज अ ऑप्शनल हिस्ट्री हा नेहमीच एक फेवरेट सब्जेक्ट राहिलेला आहे. त्याची काय कारण आहे ते आपण सुरुवातीला बघूया. सगळ्यात पहिलं जे मेन कारण मला वाटतं की इट्स अ नॅरेटिव्ह सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळे एक म्हणजे कथानक याच्यामध्ये असतात, गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्याविषयी आपल्याला एक नॅरेशन किंवा गोष्टी स्वरूपामध्ये त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाचायच्या. सो ऑब्व्हियसली इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू रीड ॲज वेल एज इट इज इझी टू अंडरस्टँड ॲज वेल. द सेकंड थिंग इज हिस्ट्री ऑप्शनल कॅन बी इझिली व्हिज्युअलाइज. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मतलब मंदिरं असतील किंवा मस्जिद असतील किंवा काही कन्स्ट्रक्शनचा भाग असेल हे आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं किंवा लढाया सुद्धा ज्या काही झालेल्या असतात त्या आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. किंवा झाशीची राणी आहे ती बाबा तिथे झाशीवरती किल्ल्यावरती तिथे आहे, ती इंग्रजांशी लढतीये किंवा अकबर आहे, शिवाजी महाराज आहेत. वी कॅन इझिली व्हिज्युअलाइज दॅट. जनरल अवेअरनेस अबाउट द इव्हेंट्स फ्रॉम द चाइल्डहुड हे मला एक फार महत्वाचं कारण वाटतं. कारण शेवटी प्रत्येकाला इतिहासामध्ये थोडाफार इंटरेस्ट, आपल्याला याच्याविषयी बेसिक फ्रेमवर्क माहिती असतं. आपल्याला एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया, मॉडर्न इंडिया मधल्या जवळजवळ सगळ्याच घटना आपल्याला माहिती आहे. आपल्याला अशोक माहिती आहे, अकबर माहिती आहे, शिवाजी महाराज माहिती आहे, विजयनगर माहिती आहे, डलहौसी माहिती आहे. हे सगळे माहिती असतात आपल्याला. फ्रेंच रिव्हॉल्युशन माहिती आहे. तर जनरल अवेअरनेस दिसतो. काही काही एज्युकेशनल बॅकग्राऊंडची गरज असते. हिस्ट्रीमध्ये मात्र आपल्याला तसं दिसत नाही. हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत माझ्याकडनं जे काही विद्यार्थ्यांना मी गायडन्स आहे त्याच्यामध्ये मला असं डिफाईन नाही करता येईल की एज्युकेशनल बॅकग्राऊंड हीच पाहिजे. इंजिनिअरिंग पासून, मेडिकल पासून, बीकॉम पासून, आर्ट्स पासून सगळ्याच बॅकग्राऊंडचे विद्यार्थी हा विषय सहज घेऊ शकतात. याचं कारण काय महत्वाचं बघा की ह्या विषयाकरता काही स्पेसिफिक पर्सनॅलिटी ट्रेट्सची गरज नाहीये. बऱ्याच वेळेला याला एक जनरलिस्ट सब्जेक्ट म्हणतात. बाकीच्या काही काही विषयांची काही काही स्पेसिफिक गरज असते. तुम्हाला थोडासा टेक्निकल माइंडसेट लागतो किंवा थोडीशी ऑब्जेक्टिव्हिटी लागते. तसं इथे आपल्याला काही स्पेसिफिक पर्सनॅलिटी ट्रेटची गरज नाही. रायटिंग स्टाईल विषयी
बऱ्याच वेळेला काही काही विषयांच्या काही स्पेसिफिक डिमांड असतात, त्या प्रत्येक विषयाची स्वतःची एक भाषा असते. तसं हिस्ट्रीचं आपल्याला दिसत नाही. देर इज नो सब्जेक्ट स्पेसिफिक डिमांड फ्रॉम द रायटिंग स्टाईल. ऍट द सेम टाइम प्रेझेंटेशन टेक्निक्स आहेत. काही विषयांमध्ये तुम्हाला डायग्रॅम्स किंवा स्केचेस काढावे लागतात, काही ठिकाणी तुम्हाला फ्लोचार्ट काढावे लागतात, काही ठिकाणी तुम्हाला टॅब्युलेशन करावं लागतं. तसं तुम्हाला हिस्ट्रीमध्ये काही स्पेसिफिक डिमांड्स इथे प्रेझेंटेशनच्या दिसत नाहीत. काही विषयांमध्ये पेपर 1 जो असतो त्याच्यामधला सेक्शन ए हा बऱ्याच वेळा थिअरीचा पार्ट असतो. तर म्हणजे पॉलिटिकल सायन्स असेल, अँथ्रो असेल, सोशॉलॉजी असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, जिओग्राफी असेल, तर तसं आपल्याला हिस्ट्रीमध्ये कुठल्याही प्रकारची थिअरीचा भाग नाहीये. ज्या स्टुडंट्सला थिअरीचा पार्ट अवघड जातो, तर त्यामुळे बाकीच्या विषयांमध्ये कधी कधी सुरुवातीलाच त्यांना एक अडथळा उत्पन्न होतो अभ्यास करताना. सो दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन इन हिस्ट्री. करंट अफेअर्स नसणं हा माझ्या दृष्टीने एक फार महत्वाचा विशेष आहे हिस्ट्रीचा. बऱ्याच विषयांमध्ये काय होतं की तुमचा अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही त्या विषयाचा स्टॅटिक अभ्यास जो आहे, स्टेशनरी अभ्यास जो तो कम्प्लीट करता, पण त्याच्यामध्ये करंट अफेअर्स तुम्हाला कंटिन्युअसली ट्रेस करत राहावे लागतात. त्याच्यामुळे असं फील येत नाही की हा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे. ऑन द कॉन्ट्ररी हिस्ट्री सारखे जे ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहेत त्याचा एकदा तुम्ही अभ्यास केला की तो अभ्यास संपून जातो. म्हणजे तुम्हाला समजा आता मी डिसेंबरमध्ये एखादा काय क्विट इंडिया मुवमेंट केली, तर मग पुढच्या ऑक्टोबरमध्ये मला मेन्स द्यायची असेल किंवा त्याच्या आधी मे मध्ये मला प्रिलिम्स द्यायची असेल, एकदा डिसेंबरमध्ये क्विट इंडिया मुवमेंट केली की तो विषय संपतो. म्हणजे मला पुन्हा करंट इव्हेंट्स कडे बघत त्या क्विट इंडिया मुवमेंटचा काहीतरी ऍप्लिकेशन किंवा डायनॅमिसिझम असं काही बघावं लागत नाही. नंबर ऑफ स्टुडंट्सला हा त्याचा एक फार फायदा वाटतो. ऍप्लिकेशन नाहीये, हा एक हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा अँगल आहे. बऱ्याच विषयांमध्ये तुम्हाला तुमची थिअरी जी असते ती तुम्हाला सारखी अप्लाय करावी लागते. बट दिस इज नॉट गोइंग टू हॅपन हिअर. कधी कधी एखादे 2 प्रश्न गेल्या 4-5 वर्षात विचारलेले आहेत, पण ते इंटरेस्टिंगली जीएस मध्ये जास्त ऍप्लिकेशन विचारलंय. आता उद्या समजा असा जर क्वेश्चन विचारला की म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे काय ते आपण समजूयात. नॉर्मल हिस्ट्रीमध्ये प्रश्न असा विचारणार आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या काळामध्ये तिथं जे टाउन प्लॅनिंग जे होतं, नगररचना जी होती, त्याची वैशिष्ट्ये सांगा. Right? This is a traditional question. Applicative question means what? Applicative question means discuss how the lessons learned during Indus Valley civilization can be useful for tackling today's problem of town planning. This is an applicative question. Or if the question is asked that whether the Gautam Buddha's philosophy can be useful for reducing the growing tensions within the different religions. Because Gautam Buddha also did the same thing in 6th century BC. So these are the applicative type of questions. बऱ्याच विषयांमध्ये ह्या प्रकारचे ऍप्लिकेशन खूप जास्त प्रमाणामध्ये करावं लागतं. हिस्ट्रीमध्ये मात्र हार्डली 1-2 प्रश्न ह्या प्रकारचे विचारतात. इझी टू रिमेंबर. इतिहासाविषयी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ते विषय जर आपल्याला नीट कळला असेल, त्याचा क्रम जर कळला असेल तर तो आपल्या सहज लक्षात राहतो. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हिस्ट्री शाळेतला आवडला असेल किंवा काही काही लोकांना आवडला नसेल, पण बाकीच्या कुठल्याही विषयापेक्षा हिस्ट्री नंतर रिव्हिजन जरी केली नाही तरी त्यातल्या काही घटना, काही व्यक्ती आपल्या लक्षात राहतात. याचं कारण असं आहे की हिस्ट्री जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही ते तुमच्या आयुष्याशी किंवा जे आपल्या आजूबाजूला जो समाज आहे किंवा ज्या रियालिटीज आहेत त्याची ऑटोमॅटिक लिंक होत असतो. सो दॅट्स वाय इट बिकम्स क्वाईट इझी फॉर रिमेंबरिंग. इट इज एक्स्ट्रीमली लॉजिकल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हिस्ट्री हा सब्जेक्ट जो आहे तो खूप फॅक्च्युअल वाटतो किंवा ऑब्जेक्टिव्ह वाटतो, पण तसं नाहीये. आपण हळूहळू आज आपण बघणार आहोत की देर इज समथिंग कॉल्ड अ सेन्स ऑफ हिस्ट्री. म्हणजे शाळेमधला इतिहास की जो प्युअरली फॅक्च्युअल होता, त्याच्यामध्ये तारखा, सनावळ्या, लढायांची नावं, व्यक्तींची नावं एवढंच विचारायचे, तसं युपीएससीला विचारत नाही. त्याच्यामध्ये लॉजिक आहे, त्याच्यामध्ये ज्या घटना घडलेल्या असतात त्याचे त्या कशामुळे घडल्या आणि त्याचे परिणाम काय झाले, तर हे लॉजिक असतं. आणि मग तसं जर तुम्ही बारकाईने विचार केला, आता उदाहरणार्थ बघा की इतिहासाच्या सिलेबसमध्ये एन्शियंट इंडियामध्ये मौर्य साम्राज्याचा अभ्यास करायचा आहे. and we have to discuss the disintegration of Maurya kingdom. We have to talk about the decline of the Gupta kingdom. We have to talk about the decline of हर्षवर्धना's kingdom, चोला kingdom. मुघलांचं राज्यही नंतर हळूहळू डिक्लाइन झालं किंवा मराठ्यांचं साम्राज्य सुद्धा डिक्लाइन झालं. हे समजा आपण असा विचार करा की 10 साम्राज्य आणि त्यांची डिक्लाइन जर आपल्याला डिस्कस करायची असते, तर नॉर्मली जर आपण एक सेन्स ऑफ हिस्ट्री आपल्यामध्ये जर नसेल तर
त्या विषयाकडे आपण 10 वेगळे वेगळे विषय म्हणून बघतो. पण ज्याचं लॉजिक डेव्हलप झालेलं असेल तो काय करणार आहे, तर तो असा विचार करणार की कुठलंही साम्राज्य जेव्हा लयाला जातं तर त्याची बेसिक रिझन्स जे असतात, त्याचे बेसिक फ्रेमवर्क जे असतं ते सेमच असतं. सो दॅट इज व्हॉट यू कॅन कॉल एज अ लॉजिकल थिंग. एखाद्या घटनेच्या मागची कारण आणि त्याचे परिणाम हे रिपीट होत असतात. हिस्ट्री हा नॉर्मली एक पॉप्युलर विषय असल्यामुळे त्याचे सिलेबस आणि सोर्सेस जे आहेत ते वेल इव्हॉल्ड आहेत. कारण त्याचा सिलेबस जो आहे तो अतिशय क्लिअरली एलॅबोरेटली मेन्शन केलेला आहे आणि त्याचे सोर्सेस सुद्धा जे आहेत ते अतिशय स्पेसिफिक इव्हॉल्व झालेले आहेत. त्याच्यामुळे हिस्ट्रीचा अभ्यास करताना काही कन्फ्युजन होत नाही की मी कशातनं अभ्यास करू किंवा एखाद्या सिलेबसचा पॉईंटचा अर्थ कळत नाही असे आपल्याला होताना दिसत नाही. हिस्ट्रीचा गायडन्स उपलब्ध आहे सगळीकडेच, मी शिकवतोय वाटल्यास. GS-SA याचा ओव्हरलॅप हिस्ट्रीमध्ये मला खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतो. तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर जीएस मधले बरेच इश्यूज आहेत, सोशल इश्यूज असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, फॉर दॅट मॅटर पेपर 4 सुद्धा जो असेल, तर याचा खूप जास्त बेस हा तुम्हाला हिस्ट्रीमध्ये सापडतो. इनफॅक्ट वुमन एम्पॉवरमेंटचा विचार जर आपण केला, कास्टिझमचा विचार केला, कम्युनलिझमचा विचार केला, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा विचार जर केला, इंडियन इकॉनॉमीचा विचार जर आपण केला, तर ह्या सगळ्याचे रूट्स कुठे आहेत? या कुठल्याही टॉपिकचा जेव्हा तुम्ही अभ्यास चालू करता तेव्हा त्याची सुरुवात तुम्ही कुठनं करता, तर तुम्ही ऑब्व्हियसली हिस्ट्रीपासूनच करत असता. तर हा खूप महत्वाचा अँगल आहे. हिस्ट्री जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण जीएसच्या इतर बऱ्याच विषयांचे फाउंडेशन्स इनडायरेक्टली स्ट्रॉंग करत असतो. करंट अफेअर्स सुद्धा जर आपण विचार केला, म्हणजे सध्या चायनाचा आणि भारताचा बराच मेजर इश्यू चालू आहे, तर तुम्हाला हा इश्यू समजून घ्यायचा असेल इंटरनॅशनल रिलेशन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा बायलॅटरल रिलेशन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा, तर तुम्हाला भारत आणि चायना त्यांच्या नॅशनल मुवमेंट्स कशा होत्या, भारत आणि चायना स्वतंत्र जेव्हा झाले तेव्हा त्यांचे संबंध कसे होते, मग भारत चायनाचं जे युद्ध 1964 साली झालं त्याची नक्की काय पार्श्वभूमी होती, इंडिया पाकिस्तानचा अँगल कसा आहे याच्यामध्ये, चीन हा असं का वागतो, चीनला इतर देशांविषयी नेहमीच भीती का वाटते, त्यांना भारताविषयी कायम संशय का आहे. आता आपण म्हणायला काहीच हरकत नाही की अरे चीन आम्हाला गंडवत आहे, पण ऑब्व्हियसली चीनला सुद्धा आपला संशय वाटतोच ना. मग असं का वाटत असेल? मग त्याची कारणं आपल्याला कुठे कोल्ड वॉर मध्ये आहेत का? तर दिसायला इंडिया चायना रिलेशन इज अ टॉपिक ऑफ करंट अफेअर्स, पण खरं तर ह्या सगळा टॉपिक करण्यासाठी बेस जो आहे हा तुम्हाला ऑब्व्हियसली हिस्ट्रीमध्येच सापडणार आहे. तर असे करंट अफेअर्सचे बरेच टॉपिक असतात त्याची सुरुवात आपल्याला हिस्ट्रीमधनं होत असते. माझ्या दृष्टीने एक थोडासा दुर्लक्षित असणारा पण अतिशय महत्वाचा पॉइंट म्हणजे प्रिलिम्स मधलं हिस्ट्रीचं कव्हरेज. बऱ्याच विषयांना प्रिलिम्सच्या जीएसच्या पेपरमध्ये कव्हरेज आहे. जिओग्राफीला पण आहे, हिस्ट्रीला आहे, इकॉनॉमीला आहे, पॉलिटीला आहे, एन्व्हायरमेंटला आहे, नो डाऊट अबाउट इट. पण मला असं वाटतं की बाकीच्या विषयांचं जे कव्हरेज जे आहे, समजा तुम्हाला एन्व्हायरमेंटचे 10 क्वेश्चन विचारतात, पण त्याचं प्रिपरेशन करायला तुम्हाला सेपरेट जास्त अभ्यास करावा लागतो. आणि महत्वाचं म्हणजे की त्याचा अभ्यास करून त्याची गॅरंटी नसते की त्याच्यावरती प्रश्न काय येतील. सेम थिंग इज गोइंग टू हॅपन विथ मे बी पॉलिटी, इकॉनॉमी ऍज वेल. पण हिस्ट्रीचा आपल्याला तसं होताना दिसत नाही. हिस्ट्रीचा एकदा तुमचा अभ्यास नीट झाला की तुम्हाला जीएसचे 15 क्वेश्चन्स तुम्हाला सहज प्रेडिक्ट करता येतात. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर गेल्या 20 वर्षांमध्ये हिस्ट्रीमधनं ज्या विषय म्हणजे हिस्ट्रीमधनं जे विद्यार्थी युपीएससी अभ्यास करतात ऑप्शनल घेऊन, त्यांचं प्रिलिम्सला पास व्हायचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण शेवटी 100 पैकी 15 ते 16 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला मेजर एज मिळते, ते एक्सपेक्टेड हिस्ट्रीच्या ऑप्शनल करता असू शकतात. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे की व्हाय हिस्ट्री इज वन ऑफ द ऑल टाइम फेवरेट सब्जेक्ट. अपार्ट फ्रॉम दॅट हिस्ट्रीमध्ये गेले 20-25 वर्षांचा जे आपण रिझल्ट जर बघितलंय तर स्कोरिंग अतिशय स्टेबल आहे. म्हणजे काही काही विषय वर जातात, काही काही विषय खाली जातात, तसं आपल्याला हिस्ट्रीचं होताना दिसत नाही. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांकडनं एक चूक काय होते की ते एखादा विषय जेव्हा निवडतात तेव्हा असं कुठेतरी एक हवा असतं की तो विषय सध्या चालतोय किंवा तो स्कोरिंग आहे. पण मुद्दा असा असतो की तो आपण जेव्हा म्हणतो की तो स्कोरिंग आहे याचा अर्थ समजा 2020 ला तुम्ही विचार जर करत असाल तर तो स्कोरिंग 2017, 18, 19 ला असतो आणि तुम्हाला 2021 किंवा 22 ची परीक्षा द्यायची असते. म्हणजे तुमचा रिझल्ट 2022 किंवा 23 ला लागणार असतो. म्हणजे 2 वर्षापूर्वी जो विषय स्कोरिंग होता तो अजून 2 वर्षांनंतर स्कोरिंग असेल असं आपण प्रेडिक्ट करतो आणि हा मेजर गफला भरपूर विद्यार्थ्यांकडनं होतो. तर ह्या ज्या सायकल्स काही काही विषयांच्या आहेत
तर तशा प्रकारची सायकल आपल्याला हिस्ट्रीमध्ये कधी दिसत नाही. हिस्ट्री हा नेहमीच एक चांगला स्कोर देणारा विषय आहे. तर बिकॉज ऑफ दिस रिझन हिस्ट्री इज वन ऑफ द ऑल टाइम फेवरेट सब्जेक्ट. मग तुम्ही पहिला प्रश्न ऑब्व्हियसली विचारता स्वतःलाच की शुड आय गो फॉर इट. तर बाकीच्या विषयांकरता एक प्रोसेस असते. मला असं वाटतं की हिस्ट्री घ्यायचा का नाही घ्यायचा त्याचा पहिला पॉइंट सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, सगळ्यात महत्वाचा. आता मी तुम्हाला एकच शब्द सांगणार आहे. हा शब्द जर तुम्हाला तो लागू होत असेल तर तुम्ही त्या विषयाचा विचार करा. मी घ्यायचं म्हणत नाही, विषयाचा विचार करा. आणि तुम्हाला हा शब्द लागू होत नसेल, फॉरगेट इट. हा विषय घ्यायचा किंवा विचार करायची सुद्धा गरज नाही. आणि तो शब्द आहे इंटरेस्ट. तुम्हाला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट पाहिजे. ज्याला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असतो तो सब्जेक्ट घेतोच. आणि बाकीची हिस्ट्रीवरची जी काही क्रिटिसायझेशन जी असतात ना ती कोण करतं माहितीये? असे लोक करतात की जो हा विषय घेत नाहीत ते करतात, त्यांना करू द्या. त्यामुळे माझ्या दृष्टीने मेन क्रायटेरिया एकच आहे, इंटरेस्ट. इफ यू फील इंटरेस्टेड इन अ सब्जेक्ट, आय थिंक दिस इज सब्जेक्ट फॉर यू. कारण ज्याला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे तो या विषयाचा किती पण अभ्यास करू शकतो. ज्याला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे त्याला एक सेन्स ऑफ हिस्ट्री येतो, त्याला हिस्ट्री रिपीट कसं होतं हे सहज कळतं. आणि त्याच्यामुळे बाकीच्यांकरता जो मोठा सिलेबस दिसतो तो यांच्याकरता एकदम छोटा होऊन जातो. याची रिव्हिजन करायला लागत नाही. आणि ज्यांचा इंटरेस्ट असतो त्यांना हा विषय जेव्हा समजतो तेव्हा त्याचे ते रिव्हिजन त्यांना करायला लागत नाही. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये खूप फायदा होऊन जातो. बाकीच्या विषयांचा अभ्यास करायला ते मोकळे होऊ जातात. इंटरेस्ट चेक कसा करायचा हा पुढचा क्वेश्चन आहे. सिंपल प्रोसेस याच्याकरता एन्शियंट इंडियाचं एनसीईआरटीचं पुस्तक घ्या. त्यांना गौतम बुद्ध आणि मौर्यांवरचे 2 चॅप्टर वाचा. मिडल इंडियाचं एनसीईआरटीचं पुस्तक घ्या. त्याच्यावरती अकबरावरती आणि चोलांवरती 2 धडे ते वाचा. मॉडर्न इंडियाचं एनसीईआरटी घ्या. त्याच्यामधनं 1942 ची क्विट इंडिया मुव्हमेंट वाचा. वर्ल्ड एनसीईआरटीचं पुस्तक घ्या. त्यातनं फ्रेंच रिव्होल्युशन वाचा. हे सगळे मिळून मी तुम्हाला फक्त 6 चॅप्टर वाचायला सांगतोय. हे 6 चॅप्टर तुम्ही वाचा. हे 6 चॅप्टर वाचताना तुम्हाला जर बोर झालं तर तुम्हाला ह्या विषयामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्हाला हे विषय वाचताना तुम्हाला असं वाटायला लागलं की अरे हे मला आवडत आहे, हे मी अजून वाचू शकतो. म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशन वाचली, आता मला अमेरिकन रिव्होल्युशन वाचायची इच्छा होतीये. मी गौतम बुद्ध वाचला, आता मला महावीर जैन वाचायची इच्छा होतीये. मी मौर्य वाचला, आता मला गुप्त वाचायची इच्छा होतीये. मी तर अकबर वाचला, आता मला जहांगीर वाचायची इच्छा होतीये. मी जर चोला वाचलं, मला आता विजयनगर साम्राज्य वाचायची इच्छा आहे. मी क्विट इंडिया मुव्हमेंट वाचतोय, मला आवडतंय. मला आता मे बी सविनय कायदेभंगाची मुव्हमेंट वाचायची इच्छा आहे. हे जर तुम्हाला वाटायला लागलं तर तुम्ही समजून घ्या की तुमच्यामध्ये तुम्हाला ह्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे. मग आता दुसरा पॉइंट काय असतो की हा इंटरेस्ट जो आहे हा ट्रान्सफॉर्म व्हायला पाहिजे सेन्स ऑफ हिस्ट्रीमध्ये. राईट. आता सेन्स ऑफ हिस्ट्री म्हणजे काय? तर इतिहासाचं मगाशी मी म्हणतो तुम्हाला काय बोललो की इतिहासासाठी काही विशिष्ट पर्सनॅलिटी ट्रेटची गरज नाहीये, रायटिंग स्टाईलची गरज नाहीये, काही स्पेशल टेक्निक्स प्रेझेंटेशन टेक्निक्सची पण गरज नाहीये. पण हिस्ट्रीसाठी एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला एक सेन्स असला पाहिजे. सेन्स कसला? तर इतिहास म्हणजे काय याचा सेन्स असला पाहिजे. ट्रॅडिशनली जेव्हा आपण हिस्ट्रीचा विचार करतो तेव्हा इथे की महान व्यक्तिमत्व जी आहेत, महात्मा गांधी असतील, नेल्सन मंडेला असतील, चर्चिल असेल, अब्राहम लिंकन असेल, माओ असेल, मदर तेरेसा असतील, राईट. तर ह्या सगळ्या लोकांचा आपण विचार करतो. ही सगळी लोक इतिहासामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे. सो हिस्ट्री इज बेसिकली टू स्टडी द पास्ट. बट व्हेन वी स्टडी पास्ट, व्हॉट वी ऍक्च्युअली डिस्कस? वी बेसिकली टॉक्ड अबाउट द एलाइट्स or the heroes and the heroines, right? So we talk about heroic elites, we talk about brave kings, brave queens, we talk about their governments, we talk about their battles. So that is history for us. In fact, many people consider traditional way the people study history as his a story. His is a patriarchal word. His is a elitist word. म्हणजे वरच्या वर्गामधले जे नेतृत्व करणाऱ्या ज्या व्यक्ती ज्या असतात, जे इतिहासामध्ये मॅक्झिमम पुरुष होते, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या साम्राज्यांचा किंवा त्यांच्या लढायांचा अभ्यास करणं म्हणजे हिस्ट्री. बट दिस इज ट्रॅडिशनल वे टू लुक ॲट हिस्ट्री. इतिहासाकडे युपीएससी पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघायचं म्हणजे काय करायचं? तर पीपल्स हिस्ट्री किंवा हिस्ट्री फ्रॉम बिलो पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघायचं. म्हणजे काय करायचं? स्टडिंग पीपल्स हिस्ट्री अँड रॅडिकल मुवमेंट्स विदिन इट provides a counter historical narrative or story of the past. A.R. देसाई नावाचे एक मोठे इतिहासकार होऊन गेले. A.R. देसाईंना असं विचारलं होतं की भारताचं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतामध्ये नक्की काय घडत होतं. तर त्यांचं असं इंटरेस्टिंग उदाहरण त्यांचं म्हणणं होतं. ते म्हटले की 1947च्या पूर्वी
प्रत्येक वर्षी भारतामध्ये नांगरांची संख्या किती होती ते मला सांगा, मी तुम्हाला भारतामध्ये काय घडलं ते सांगतो. नांगरांची संख्या म्हणजे काय, तर नांगरांच्या संख्येवरनं त्यांना भारतामध्ये शेतकऱ्यांचं आयुष्य कसं होतं याचा अंदाज आला असता. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण ट्रॅडिशनल वेनी हिस्ट्रीचा अभ्यास करतो, तेव्हा समजा 1947चा पूर्वीचा जर आपल्याला मॉडर्न डेचा अभ्यास करायचा असेल तर आपलं सगळं लक्ष हे आयदर इंग्रजांचे गव्हर्नर जनरल किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि त्यांनी काय केलं याच्यावरती आपण देतो, जसं आपण शाळेत शिकलेलो. पण युपीएससीच्या हिस्ट्री ऑप्शनल मध्ये याच्यापेक्षा तुम्हाला महत्वाचं काय, त्याच्यापेक्षा तुम्हाला पीझंट मुवमेंट, ट्रायबल मुवमेंट्स, वुमन ऑर्गनायझेशन्स अँड देअर मुवमेंट्स, लेबर मुवमेंट, ह्या मुवमेंट ज्या आहेत, कास्ट मुवमेंट्स, रिलिजियस मुवमेंट्स, ह्या मुवमेंट्स महत्वाच्या आहेत. म्हणजे पुन्हा बघा की आपण पीपल्स हिस्ट्रीचा अभ्यास करतोय, म्हणजे लोकांच्या इतिहासाचा अभ्यास करतोय. आपण रॅडिकल मुवमेंटचा आपण विचार करतोय, क्रांतिकारी ज्या चळवळी त्यांचा आपण अभ्यास करतोय. आणि हे काय, तर हे जे पारंपरिक इतिहासाच्या दृष्टिकोन आहे त्याला एक काउंटर नॅरेटिव्ह आहे. सो इट इज ऑब्वियसली स्टोरी ऑफ द पास्ट, नो डाउट अबाउट इट, बट इट इज नॉट हिज स्टोरी. It is a people's history that we have to look for. By studying history, that places the ordinary person at the center of the history. You begin to see the bigger picture. तुम्ही जेव्हा सामान्य माणसाला तिथे ठेवता, म्हणजे इतिहासामध्ये प्रश्न असा नाही विचारणार आहेत की शिवाजी महाराज आग्र्यावरनं कसे पळून गेले, त्यांनी कसं तिथनं स्वतःची सुटका करून घेतली. ते असं नाही विचारणार आहेत की त्यांनी शाहिस्ता खानाची बोटं कशी तोडली. ते असं नाही विचारणार की अफजल खानाचं पोट कसं फाडलं. ते असं विचारणार आहेत की शिवाजी महाराजांनी जी लँड रेव्हेन्यू पॉलिसी आणली होती त्याच्यामुळे त्यावेळेच्या शेतकऱ्यावरती काय परिणाम झाला, त्याच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला युपीएससी विचारतं. म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचा अभ्यास करताना त्या प्रशासनाचा परिणाम लोकांवरती काय झाला हा आपल्याला विचार करायचा आहे. शिवाजी महाराजांच्या लढायांचा विचार करायचा नाही. शिवाजी महाराज एक व्यक्ती म्हणून त्यांची आपल्याला पूजा करायची नाही, त्यांचं कार्य आणि सामान्य लोकांच्या आयुष्यात झालेला परिणाम. दिस इज व्हॉट, दिस इज पीपल्स हिस्ट्री. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज हिस्ट्री फ्रॉम बिलो. म्हणजे जेव्हा आपण महात्मा गांधी, लोकमान्य टिळक किंवा अकबर किंवा शिवाजी महाराज यांचे जन्म कधी झाले, त्यांच्या फॅमिलीज कुठनं आल्या होत्या, मग त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे कसे संस्कार केले, मग त्यांनी त्यांचं कसं शिक्षण पूर्ण केलं, मग त्यांनी कुठल्या लढ्या किंवा चळवळी लढल्या, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण इतिहासाकडे वरून बघतो, राईट. आणि जेव्हा महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ चालू करताना मिठा सत्याग्रह केला, अँड व्हेन ही स्टार्टेड द दांडी यात्रा, व्हाय ही बेसिकली मेड द इश्यू ऑफ सॉल्ट. व्हाय ही चूज सॉल्ट? ही वुड हॅव चूज एनिथिंग फॉर दॅट मॅटर. सॉल्ट. Why salt? Because salt is used by each and every person in India, right? She might be living in Kanyakumari or she might be living in Jammu. Everybody, rich, poor, men, women, Brahmins, Dalits, everybody is going to use that salt. So I am going to look for why salt. That is a main important question. And then I will come to know that British taxation system was very exploitative. They used to impose very high taxes on the people, and they used to tax everything, even they used to tax salt. मी जेव्हा इतिहासाची मांडणी अशी करतो तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये महात्मा गांधी येतच नाहीयेत. माझ्या डोक्यामध्ये कोण येते, तर माझ्या डोक्यामध्ये ब्रिटिश सरकार, त्यांचं टॅक्सेशन सिस्टीम आणि सामान्य माणसावरती होणारा परिणामाचा विचार येतोय. माणसं पिचलेली आहेत, त्यांचं आधीच इन्कम नाहीये आणि त्याच्यामध्ये ते मिठाव सुद्धा कर लागतायत. मग तुम्ही जर याच्याकरताच मुवमेंट चालू केली तर काय होणार आहे, भारतातले सगळेच लोक त्या मुवमेंटला सपोर्ट करतील. म्हणजे मी काय करतोय, मी दांडी यात्रा चालू झाली ते कसे चालले, त्यांच्या बरोबर कोण होते याचा मी विचार नाही करत आहे. मी सॉल्ट का चूज केल्याचा विचार करतोय. हे काय, तर हे हिस्ट्री फ्रॉम बिलो आहे. सो दिस इज व्हाय अवर स्टोरी, द इंट्रिकेट हिस्ट्री ऑफ पीपल, द हिस्ट्री फ्रॉम बिलो इज क्रुशियल as it tells the story of common people, the peasants, the working class. It is a people's history. So this is a sense of history. This is what the history for UPSC is all about. इतिहासाकडे बघण्याचे आहे, त्या सेन्स ऑफ हिस्ट्रीचा पुढचा भाग जो असेल, इतिहासाकडे बघण्याचे दोन अप्रोचेस असतात. एकाला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्री आणि दुसऱ्याला म्हणतात सब्जेक्टिव्ह हिस्ट्री. त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ तुम्ही जेव्हा फक्त एका ऑब्जेक्टकडे बघता आणि कुठलाही अभिनिवेश, कुठलाही तुमचा त्याच्यामागे कुठलाही इझम नसतो, तुमची कुठली आयडियोलॉजी तुम्ही ड्रिव्हन नसता, राईट, तर तेव्हा तुम्ही त्या इतिहासाला म्हणतो ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्री. बरेच लोक असं म्हणतात की हिस्ट्री ऑब्जेक्टिव्हली कधी बघितलीच जात नाही, कारण इतिहासाकडे बघण्याचा नेहमीच एक हेतू असतो.
तुम्ही फेमिनिस्ट आहात का, तुम्ही पॅट्रियार्कल आहात का, तुम्ही अप्पर कास्ट आहात का लोअर कास्ट आहात, तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात, तुम्ही नॉर्थ इंडियन आहात की तुम्ही साऊथ इंडियन आहात, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात, स्त्री आहात की पुरुष आहात, बरोबर. म्हणजे तुम्ही एक व्यक्ती असता, तुमच्यावरती हे सगळे प्रभाव असतात आणि ह्या प्रभावातूनच तुम्ही त्या इतिहासाच्या एखाद्या घटनेकडे, एखाद्या व्यक्तीकडे बघत असता. सो दॅट इज कॉल्ड एज अ सब्जेक्टिव्ह हिस्ट्री. बट रादर दॅन दॅट, तुम्ही सगळं बाजूला जर ठेवलं आणि तुम्ही त्या घटनेकडे फक्त एक घटना म्हणून बघितलं, तर त्याला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्री म्हणता. फॉर्च्युनेटली फॉर अस, युपीएससी काय करतं, तर युपीएससी त्या सगळ्या इतिहासाकडे अतिशय ऑब्जेक्टिव्हली बघायचा प्रयत्न करतं. आणि मग तसं जर असेल तर मग ऑटोमॅटिकली जो आपला मेन कन्सर्न असतो इतिहासाविषयी, की त्याच्यामध्ये खूप डिबेट्स आहेत, तर त्याच्यामध्ये खूप मतांतर आहेत. एक हिस्टोरियन असं म्हणतो, दुसरा हिस्टोरियन तसं म्हणतोय, ही पॉलिटिकल पार्टी असं म्हणते, ती पॉलिटिकल पार्टी तसं म्हणतीये, नॉर्थ इंडियन असं म्हणताय, साऊथ इंडियन तसं म्हणतायत. ह्या सगळ्या गोष्टी येतच नाहीत ना आपल्याकडे, राईट. तर तुम्हाला तुमचे स्वतःचं व्यक्तिमत्व, तुमच्यावरचे जे काही वैचारिक प्रभाव जे असतील हे बाजूला ठेवून त्या इतिहासाकडे, त्या घटनांकडे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली बघता येणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, तर म्हणजे त्याचा अर्थ जी लोक अतिशय ओपिनिएटेड असतील, जे स्वतःच्या वरचे हे प्रभाव, त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचं स्वतःचं लिंग, ते कुठल्या प्रदेशातून आलेले आहेत, त्यांचा आर्थिक स्तर काय आहे, हे तुम्ही जर विसरू शकत नसाल तर तुमच्याकरता हिस्ट्री हा ऑप्शनल योग्य असणार नाही. इतिहासाच्या 2 लेव्हल्स असतात. पहिली लेव्हल जी आहे त्याला म्हणतात इंटलेक्च्युअल लेव्हल. त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ तुम्ही जेव्हा एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीचे निर्णय, एखादा राजा, त्याची ध्येय धोरणं, थोडक्यात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्ती आणि तिच्या कृती, विचार, घटनांकडे तुम्ही लक्ष देता, त्याला तुम्ही म्हणता इंटलेक्च्युअल लेव्हल ऑफ हिस्ट्री. आणि जेव्हा ती घटना तशीच का घडली, त्या व्यक्तीने असाच निर्णय का घेतला, हा विचार तिने असाच का केला, हे जेव्हा तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही ती व्यक्ती सोडून, ती व्यक्ती कुठल्या परिस्थितीमध्ये होती, त्याच्या आजूबाजूची म्हणजे ज्याला मटेरियल बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भौतिक परिस्थिती ज्याला आपण म्हणतो, ती जेव्हा आपण समजून घेतो, त्याची जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो, तेव्हा त्याला मटेरियल लेव्हल ऑफ हिस्ट्री असं म्हणतात. म्हणजे इंटेलेक्च्युअल लेव्हल, दिस इज जस्ट द स्टार्टिंग पॉईंट ऑफ हिस्ट्री. कुठल्याही घटनेकडे जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण त्याच्याकडे इंटेलेक्च्युअल लेव्हलली बघतो, पण ती नीट समजून घ्यायची असेल, त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा असेल, त्या लीडरला किंवा त्या राजाला ते तसंच का करायचं होतं हे जर खरं समजून घ्यायचं असेल तर वी हॅव टू गो फॉर अ मटेरियल लेव्हल, किंवा भौतिक जी परिस्थिती जी आहे ती आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मी याचं एक उदाहरण देतो. नेहमी मी खरं हेच उदाहरण देतो कारण माझ्या दृष्टीने अतिशय चांगलं उदाहरण आहे. आपण असा जर प्रश्न आपल्याला कोणी विचारला की ताजमहाल कोणी बांधला, तर आपण म्हणतोय की ताजमहाल शहाजहानने बांधला. का बांधला? कारण त्याची बायको मुमताज महलवर त्याचं प्रेम होतं आणि त्या प्रेमाखातर तिची आठवण म्हणून त्यांनी ताजमहाल बांधला. हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी काय करतो, तर मी एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला, त्या मुघल राजा आणि त्याला त्याच्या बायकोविषयी असलेलं प्रेम, याच्यावरतीच आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. दिस इज इंटेलेक्च्युअल लेव्हल. आता याच्या पुढे जाऊन मी जेव्हा असं विचार करतो की ताजमहाल जर बांधायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहिजे, खूप पैसा पाहिजे. आणि शहाजहानकडे पैसा का आला होता, तर अकबराच्या काळामध्येच प्रशासनाची घडी अतिशय घट्ट बसली होती. मुघलांच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातली सगळ्यात पॉवरफुल अर्थव्यवस्था होती. त्याच्यामुळे मुघल साम्राज्य राजे प्रचंड मोठ्या प्रमाणात टॅक्स गोळा करू शकत होते आणि त्याच्यामुळे त्यांची तिजोरीमध्ये दाबून पैसा होता. तर एवढा प्रचंड पैसा असला कीच ते ताजमहाल बांधू शकतात. दुसरी गोष्ट काय, तर ताजमहाल ही संगमरवरामध्ये बांधलेली बिल्डिंग आहे. डायरेक्टली तुम्ही जर संगमरवरावरती पहिली बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बांधू शकणार आहात का? नाही. तुम्ही काही लोकांनी नूरजहांचं नाव ऐकलं असेल. नूरजहां शहाजहानच्या पूर्वी अनेक दशकं होऊन गेली होती. नूरजहांनी तिचे वडील होते कुतुबउद्दौला म्हणून, त्यांच्या स्मरणार्थ तिने एक कबर, एक टॉम बांधली होती आणि तिचा घुमट जो होता ना तो संगमरवरामधनं होता. तर मार्बल मधली भारतातली पहिली मेजर बिल्डिंग ती आहे. मग त्याच्यामुळे झालं काय की पुढचे 50-60 वर्ष भारतामध्ये जे कारागीर होते ते मार्बल ह्या मटेरियल वरती त्यांची चांगली कमांड क्रिएट झाली होती. आणि म्हणून तुम्ही म्हणजे हे सगळं जर असेल तरच तुम्ही ताजमहालासारखी सुंदर वास्तू बांधू शकता. ताजमहाल कॅनॉट बी द फर्स्ट बिल्डिंग इन मार्बल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू नोट. ताजमहालचा आपण जर प्लॅनचा विचार जर केला, ताजमहाल एक टॉम्ब आहे आणि ती कबर आहे आणि ती एका बागेमध्ये आहे, मुघल गार्डन मध्ये आहे. पहिली मुघल गार्डन बांधली बाबरने आणि त्याच्यानंतर पुढच्या मुघल सम्राटांनी त्या मोठ्या मोठ्या ह्या प्रकारच्या बागा बांधत गेले. नंतर मग कोणीतरी बागेमध्ये टॉम्ब बसावी अशा प्रकारची एक संकल्पना इंट्रोड्यूस केली. जेव्हा आपण ह्या सगळ्या दृष्टिकोनात, आता तुम्हाला माहिती असेल की ताजमहाल जो आहे, ताजमहालामध्ये मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही संस्कृतींचा एक अमेझिंग संगम आहे. त्याच्यामध्ये नक्षीकाम जे आहे ते प्युअर राजस्थान स्टाईल मधलं आहे. म्हणजे याचा अर्थ अकबराची जी काही सोशिओ रिलिजियस पॉलिसी होती,
जे उदारमतवादी धोरण होतं त्याच्यामध्ये हे दोन धर्म एकत्र आले. इनफॅक्ट त्याच्या आधी अल्लाउद्दीन खिलजीने याचा पाया घातला. म्हणजे 200-300 वर्ष हिंदू मुस्लिम कलांचा संगम भारतामध्ये झाला होता. आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून जो प्रवाह चालू झाला होता तो अकबरच्या काळामध्ये लॉजिकल कन्क्लुजन त्याचं झालं. इंडो इस्लामिक स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आलं. ताजमहाल इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दॅट. जेव्हा आपण ताजमहालचं सौंदर्य घुमटामध्ये आहे, बाहेरनं बघताना आपल्याला तो घुमट जो बल्ब सारखा दिसतो, त्याचा बेस जरा असा आतमध्ये आणि असा आहे तो घुमट, राईट. पण तुम्ही त्या ताजमहालच्या खालनं जर गेला आणि खालनं वर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते नॉर्मल हेमिस्फेरिकल दिसेल. ताजमहालाचा जो घुमट आहे ना त्याला डबल डोम असं म्हणतात. म्हणजे आतमध्ये एक हेमिस्फेरिकल घुमट आहे आणि बाहेरनं एक बुलबस डोम सारखा एक बल्ब सारखा एक डोम आहे. दोन डोम आहेत. इट्स एक्स्ट्रीमली डिफिकल्ट प्लॅन आर्किटेक्चर वाईज जर आपण विचार केला तर ऑब्व्हियसली याच्यावरती जवळजवळ 100 वर्ष प्रयत्न चालू होते आणि शेवटी ताजमहालाच्या बिल्डिंग मध्ये त्याचा आपल्याला क्लायमॅक्स झालेला दिसतो. सो व्हेन आय एम डिस्कसिंग दिस, व्हॉट आय एम डिस्कसिंग, आय एम टॉकिंग नॉट ओनली अबाउट शहाजहान अँड शहाजहान्स love for his wife. I'm basically talking about administration. I'm talking about economy. I'm talking about architecture and its traditions and etc. etc. This I talk about a material level of history. This is a big transformation that you should undergo. तुम्हाला याच्यामध्ये जर इंटरेस्ट वाटला ना तर तुम्ही इंटरेस्ट आहे असं समजा. मग तुम्हाला जर नुसतंच त्या व्यक्ती आणि त्यांच्या लढाया याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तो इतिहासातला इंटरेस्ट नक्की आहे, पण त्याला युपीएससी इतिहास म्हणत नाही. तुम्हाला जर बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक वाचून शिवाजी महाराजांविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं असेल तर त्याला इंटेलेक्च्युअल लेव्हल ऑफ हिस्ट्री असं म्हणतात. बरोबर आहे, कारण त्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या लढ्यांमध्येच कॉन्सन्ट्रेशन आहे. पण जर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशनचा तुम्हाला अभ्यास करायची इच्छा असेल शिवाजी महाराजांचं नक्की मिलिटरीचं धोरण काय होतं, म्हणजे गनिमी कावा नाही तर त्यांच्या सैन्याची रचना कशी होती हे तुम्हाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल, त्यांचं अष्टप्रधान मंडळामध्ये कुठल्या पोस्ट होत्या, त्या प्रत्येक अधिकाऱ्याचं काम नक्की काय होतं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मटेरियल लेव्हलचा विचार करता असायचा अर्थ होतो. दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट वेन वी वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज हिस्ट्री फॉर युपीएससी. हाच पॉईंट जर मला पुढे स्ट्रेच करायचा असेल तर इतिहासाचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तेव्हा हा जो सगळा इतिहास जो आहे ना तो आपल्याला एजेस मध्ये डिव्हाइड करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गांधींचं एज, टिळकांचं एज, शिवाजी महाराजांचं एज, बरोबर, त्याला तुम्ही युग म्हणू शकता, इंग्लिशमध्ये मिलिया असे म्हणू शकतो. सो यू कॅन कॉल इट एज, मिलिया, वॉट एव्हर, और फेज, मौर्यन फेज, बुद्धिस्ट पीरियड, राईट. सो एव्हरी पीरियड or every phase or every age is having different dimensions. It might have a political dimension, obviously. It will obviously have administrative dimension, economic dimension. त्या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी होणार आहे, समाजामध्ये काहीतरी होणार आहे, धर्मामध्ये काहीतरी बदल होत जाणार आहेत, संस्कृती कल्चरमध्ये काहीतरी चेंजेस होतील, त्या पर्टिक्युलर एज मध्ये काही इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज असतील आणि सगळ्यात अपार्ट फ्रॉम दॅट काही मिसलेनियस बाकीचे फॅक्टर्स असू शकतात. बरोबर आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट नो व्हॉट आय एम सेइंग. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की इतिहासाचा अभ्यास खूप व्हास्ट आहे. याचं कारण काय? त्याचं कारण आहे की तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक भारतामध्ये जगामध्ये प्रत्येक घटना आणि त्या घटनेचं सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. अतिशय चुकीचं आहे. साधी गोष्ट आहे की समजा मला एन्शियंट इंडियामध्ये मला प्रश्न विचारायचा असेल धर्माविषयी, बरोबर आहे. जनरल एन्शियंट इंडियामध्ये कुठली कुठली एजेस येतात तर एक स्टोन एज येतं, स्टोन एज नंतर चाल्कोलिथिक पिरियड येतो, ब्रॉन्झ एज येतं सिंधू संस्कृतीचं, त्यानंतर वैदिक एज आहे, लेटर वैदिक एज आहे, एज ऑफ बुद्धा आहे, मौर्य आहे, पोस्ट मौर्यांचं एज आहे, गुप्ता आहे, पोस्ट गुप्ता एज आहे. टोटल 9 एजेस आहेत. आता ह्या प्रत्येक एज मध्ये मी जर आता इथे म्हटलं की मला 7 डायमेन्शन दिसत आहेत तर 9 एजेस इंटू 7 63 डायमेन्शन झाले सगळे म्हणून. तुम्हाला असं वाटू शकतं की आपला 63 डायमेन्शनचा विचार करायचा आहे. मी पुन्हा मागे जातो. समजा मला एन्शियंट इंडिया धर्मावरती विचार करायचा आहे तर 9 एजेसचे 9 धर्म झाले, बरोबर आहे. पण त्यातल्या सगळ्यात महत्वाचं रिलिजियस डेव्हलपमेंट कधी झाल्या? त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या रिलिजियस डेव्हलपमेंट ऋग्वेदिक पिरियडमध्ये झाल्या, कारण ऋग्वेदिक काळामध्ये सो कॉल्ड इंडियन सिव्हिलायझेशनची एक स्थापना सुरुवात झाली असं आपण म्हणतो. त्यानंतर गौतम बुद्धांनी आणि वैदिक रिलिजनची स्थापना झाली. त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी त्याला प्रतिक्रिया दिली. म्हणजे सेकंड सिग्निफिकंट रिलिजियस डेव्हलपमेंट गौतम बुद्धाच्या काळात झाल्या. आणि त्याच्यानंतर जो मॉडर्न हिंदुइझम, जैनिझम किंवा जो मॉडर्न महायानिझम जो आहे, बुद्धिझमचा एक सेक्ट आहे, त्याची सुरुवात पोस्ट मौर्य पिरियडमध्ये झाली. म्हणजे थोडक्यात हे जे 9 एजेस जे आहे त्या 9 एजेस पैकी फक्त 3च एजेस आहेत की ज्याच्यामध्ये सिग्निफिकंट रिलिजियस डेव्हलपमेंट घडून आलेलं आहे. इफ यू गो थ्रू द लास्ट 20 years ऑफ क्वेश्चन पेपर्स, तुम्हाला एकदा ही मौर्य पिरियडचा धर्म सांगा किंवा गुप्त पिरियड धर्म सांगा
पोस्ट गुप्तांचा धर्म सांगा, असा प्रश्न विचारला जाणार नाही. तुम्हाला धर्माविषयी प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला वैदिक पिरियड विचारतील, गौतम बुद्धाचा पिरियड विचारतील किंवा पोस्ट मौर्याचा पिरियड विचारतील. दॅट्स इट. म्हणजे थोडक्यात काय झालं, माझा अभ्यास डायरेक्टली 1/3 झाला. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला कल्चरवरती प्रश्न विचारायचा असेल एन्शियंट इंडियाच्या, तर मी पोस्ट मौर्य कल्चरवरती विचारेल, कारण पोस्ट मौर्य पिरियड जो आहे तो कल्चरल गोल्डन एज होता असं समजलं जातं. राईट. माझं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्रीवरती प्रश्न विचारायचा असेल तर मी मौर्यांच्या पिरियड एजवरती प्रश्न विचारेल, कारण काय तर मौर्यांच्या पिरियडमध्ये फर्स्ट ऑल इंडिया एम्पायर वॉज एस्टॅब्लिश्ड अँड फर्स्ट टाइम a modern sort of administrative setup on the framework which was suggested by Kautilya in his book Arthashastra was adopted in India for the first time. So that period is very significant from the administrative point of view. So when you talk about a sense of history, when you talk about history, if you're having that sense, मग तुमच्या लक्षात येईल की I am going to talk only about those ages with those dimensions where history or humanity is going to take some forward steps. मानव जेव्हा काही महत्वाची पावलं पुढे जेव्हा टाकतो ना, त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा असतो. हे कायम लक्षात ठेवा. आपल्याला जे काही घडलंय याचा अभ्यास करायचा नसतो. जिथे विकास घडतोय दॅट इज इम्पॉर्टंट. सो ओनली दोज स्पेसिफिक डायमेन्शन्स हॅज टू बी स्टडीड. 2 प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. एक म्हणजे पर्टिक्युलर एज वरती तुम्हाला प्रश्न विचारले, जसं मी आता म्हटलं तसं की धर्मावरती प्रश्न विचारायचा असेल तर वैदिक धर्म, गौतम बुद्धाचा धर्म किंवा पोस्ट मौर्याचा धर्म. हा काय झाला, हा पर्टिक्युलर एज वरती प्रश्न आला. पण कधी कधी तुम्हाला ते 2-3 एज मिळून एक प्रश्न विचारतील, त्याला इव्होल्युशनरी क्वेश्चन असं म्हणू शकतो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा प्रश्न विचारतील की ऋग्वेदिक कालखंडामध्ये ब्राह्मणिकल रिलिजनची जी स्थापना झाली त्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन वाढत गेलं आणि गौतम बुद्धांनी त्याला कशी प्रतिक्रिया दिली ते सांगा. म्हणजे इथे काय झालं, इथे मला 2 एजेस, वैदिक एज आणि बुद्धा पिरियड, बुद्धांचं एज, या दोघांचं कॉम्बिनेशन वरती मला डिस्कस केलं पाहिजे. म्हणजे मला वैदिक रिलिजनची फाउंडेशन्स, त्याच्यामधलं एक्सप्लॉयटेशन आणि त्याला गौतम बुद्धांनी कशी प्रतिक्रिया दिली अशी एक इव्होल्युशन मला स्टडी करणं गरजेचं आहे. सो काही टॉपिक्स मध्ये आपल्याला हे इव्होल्युशनरी नेचरने अभ्यास करावा लागतो. इतिहासाविषयी काही आता हे जे आता आपण डिस्कस करतो, दिस इज व्हॉट अ सेन्स ऑफ हिस्ट्री. युपीएससी इतिहासामध्ये इंटरेस्ट वाटणं आणि इंटरेस्ट वाटल्यानंतर काय करायचं, तर हा सेन्स तुमच्यामध्ये हळू डेव्हलप होणं गरजेचं आहे. अजून त्याच्यामध्ये पुढच्या काही गोष्टी आहेत, पण त्याच्याकडे बघताना मी मिथ स्वरूपामध्ये बघतो. म्हणजे इतिहासाविषयी काही चुकीच्या संकल्पना मला आहेत असं वाटतं, त्या आपण बस्ट करायचा प्रयत्न करूयात. बघा तुम्हाला पटतंय का. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हिस्ट्रीमध्ये खूप डेट्स करावा लागतो. यू प्लीज गो टू द प्रिव्हियस क्वेश्चन पेपर. त्यासाठी मी जीएस प्रिलिमचा पेपर बघा, जीएस विचारलेल्या दिसणार नाही. तुम्हाला क्रोनॉलॉजी विचारली आहे. क्रोनॉलॉजी म्हणजे काय, कालानुक्रम. आधी कुठली घटना घडली, नंतर कुठली घटना घडली, ती साधारणतः कुठल्या शतकामध्ये घडली, दिस इज मोर दॅन सफिशियंट. नो नीड टू गेट इन टू स्पेसिफिक डेट्स. त्या शाळेमध्ये होत्या किंवा काही परीक्षा असतात तिथे फॅक्च्युअली विचारल्या जातात. युपीएससी विल नेव्हर गो टू दोज काइंड ऑफ डेट्स. मग आता जर मला घटना समजून घ्यायची असते, बरोबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी डेट सांगतो. 1757 साली बॅटल ऑफ प्लासी घडली. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये बॅटल ऑफ पानिपत, थर्ड बॅटल ऑफ पानिपत घडली मराठी आणि अब्दालीमध्ये. आणि त्याच वेळेला बॅटल ऑफ बक्सार घडली. बक्सारमध्ये, बॅटल ऑफ प्लासीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने फक्त बंगालच्या नवाबाचा पराभव केला आणि बॅटल ऑफ बक्सारमध्ये बंगाल नवाबाचा, अवधच्या नवाबाचा आणि मुघल सम्राटाचा पराभव केला, तिघांचा मिळून. बरोबर आहे. आता ह्या घटनांच्या डेट्स आहेत 1757 आहेत आणि बक्सारची 1765 आहे आणि पानिपतची 1761 आहे. तुम्हाला जर असं विचारलं मी की सांगा पानिपतची लढाई कधी झाली, तर नॉर्मली आपण शाळेत असताना काय करणार, किंवा अजूनही जे लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा मधून इतिहासाचा अभ्यास करतात ते डेट 1761 का 62 का 63, फॉरगेट इट, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. लॉजिक काय बघा, लॉजिक हे आहे की बॅटल ऑफ प्लासीमध्ये त्यांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला, हे आपल्याला माहित पाहिजे. सिग्निफिकन्स माहित पाहिजे की दिस इज द फर्स्ट सिग्निफिकंट पॉलिटिकल विक्ट्री फॉर द ब्रिटिशर्स, राईट, अँड दे गॉट अ पॉलिटिकल फुटहोल्ड इन इंडिया, इन बेंगॉल. ठीक आहे. त्यानंतर काय झालं की ते बंगालमध्ये होते. आता त्याच वेळेला समजा विचार करा की त्याच वेळेला त्यांनी जर अवधच्या नवाबाचा पराभव करायचा प्रयत्न केला असता किंवा मुघल सम्राटाचा पराभव करायचा प्रयत्न केला असता तर काय झालं असतं, त्यावेळेला भारतात सगळ्यात पॉवरफुल होते मराठा. मराठ्यांना राग आला असता, मराठ्यांना वाटलं असतं की आपल्याला खुन्नस देतात आणि मराठ्यांनी डायरेक्टली कलकत्त्यावरती अटॅक करून ते नेस्तनाबूत करून टाकलं असतं. त्यामुळे ब्रिटिश डेअरिंग करू शकतात का ह्या तिघांचा एकत्र पराभव करायचं, त्यांच्याकडे मिलिटरी पॉवर असू सुद्धा शकते, लक्षात घ्या, तिघांचा पराभव करायची. पण जोपर्यंत मराठा नॉर्थ इंडियामध्ये स्ट्रॉंग आहे तोपर्यंत डेअर करू शकणार नाही.
मग त्यांना काय करायचंय, त्यांना वाट बघायची मराठे नॉर्थ इंडियामध्ये वीक कधी होतील. आणि ते कशामुळे वीक झाले, तर बॅटल ऑफ पानिपतमुळे वीक झाले. पानिपतमुळे नॉर्थ इंडियामध्ये एक राजकीय पोकळी आली, सो पॉलिटिकल व्हॅक्युम. मराठा नंतर पुन्हा 20 वर्षांनंतर दिल्लीवरती गेले, पण पॉइंट इज या मधल्या कालखंडामध्ये नॉर्थ इंडियामध्ये पॉलिटिकल व्हॅक्युम जी होती ती भरून काढण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनीने केलं. आणि मग ती बॅटल ऑफ बक्सार होते आणि मग त्या तिघांचा पराभव होतो. आणि मग नॉर्थ इंडियन पॉलिटिक्समध्ये ईस्ट इंडिया कंपनी सगळ्यात पॉवरफुल होते. मग त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा मराठी स्ट्रॉंग होतील, पण तोपर्यंत काय झालं असतं, तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी पण स्ट्रॉंग झालेली असते ना. त्याच्यामुळे मग मराठ्यांना त्यांना डायरेक्ट पराभव करणं शक्य होत नाही. मी काय करतो इथे, तर मी ह्या 3 बॅटल्स ज्या आहेत त्यांच्या डेट, त्यांच्या मी सिग्निफिकन्सचा किंवा त्यांच्या महत्वाचा किंवा त्यांच्या योगदानाचा मी विचार करतोय. मी त्या एकमेकांचा परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. दिस इज व्हॉट द क्रोनॉलॉजी इज ऑल अबाउट. कालानुक्रम असायला म्हटलं जातं. देर आर नो नेम्स इन हिस्ट्री बट कॉन्ट्रीब्युटर्स. तुम्हाला जर काहीतरी रॅन्डम कुठले तरी लोक आणि त्यांची नावं विचारली आणि ती तुमच्या लक्षात राहत नसतील, तर मी अगदी समजतो. मी हिस्ट्री इतके वर्ष अभ्यासतोय किंवा इतके वर्ष शिकवतोय, माझी फार नावं लक्षात राहत नाहीत खरं तर. पण साधी गोष्ट बघा, ज्यांनी खूप मोठं योगदान केलेलं असेल भारताच्या किंवा जगाच्या इतिहासामध्ये, त्यांची नावं आपल्या लक्षात राहणार नाहीत का? आता मी तुम्हाला इतिहासाच्या ऑप्शनलसाठी कुठली कुठली नावं तुम्हाला माहित असायला पाहिजेत साधारणतः सांगतो. शिवाजी महाराज माहितीये, अकबर माहितीये, अशोक माहितीये, चंद्रगुप्त मौर्य माहितीये, कौटिल्य माहितीये, महात्मा गांधी माहितीये. तुम्हाला वाटेल की मी मुद्दाम सोपी सोपी नावं सांगतोय. काय करायचंय, माझं आता डिस्कशन संपलं, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढा, हिस्ट्री ऑप्शनलचे काढा आणि नावं वाचा आणि नंतर मला सांगा तुम्हाला गेले 10 वर्षांमध्ये 4ही सेक्शन बघा, ए बी दोन्ही पेपरचे, म्हणजे एशियन मिडिवल मॉडर्न वर्ल्ड सगळं बघा, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला जर 10 नावं अशी सापडली ना की जी तुम्हाला माहित नाही आत्ता, एक काही अभ्यास न करता, तर तुम्ही हिस्ट्री घेऊ नका. हे तुम्ही स्वतः चेक करा. जे कॉन्ट्रीब्युटर्स जे आहेत हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत आणि मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला त्यांच्यावरतीच विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे मला नावं आठवत नाहीत, मला तारखा आठवत नाहीत, या गोष्टीला युपीएससी हिस्ट्रीमध्ये काही अर्थ नाही. अजून एक मेजर जो हिस्ट्रीचा मिथचा जो भाग जो आहे की प्रत्येकाची मतं असतात, मग आपल्याला कसं कळणार की योग्य मत कुठलं आहे. पण दॅट इज अ पॉइंट ऍक्च्युअली. लक्षात घ्या की हे जे आपण जर डिस्कस करतोय ते आपण किती ऑब्जेक्टिव्हली डिस्कस करतोय ना. म्हणजे तुम्ही बीजेपीचे सपोर्टर आहात का तुम्ही काँग्रेसचे सपोर्टर आहात, याच्यावर सध्याचे डिबेट आहेत. फॉर एक्झाम्पल, उद्या हल्दीघाटीची बॅटल आहे, त्या हल्दीघाटीच्या बॅटलमध्ये युपीएससीला प्रश्न विचारायचा असेल, आता आत कोणी काही म्हणतात की तिथे मुघलांचा पराभव झाला आणि राणा प्रताप जिंकला, हे युपीएससी मान्य करणार नाही. लक्षात घ्या. फॉर्च्युनेटली सध्याच्या काळामध्ये बऱ्याच इन्स्टिट्यूशन्स मध्ये सरकारी हस्तक्षेप जरी असला कितीही, तरी अजून युपीएससी मध्ये हा हस्तक्षेप झालेला नाही. युपीएससी अजून सुद्धा कुठल्याही डिबेटमध्ये जात नाही. इनफॅक्ट जिथे डिबेट असेल तो प्रश्न युपीएससीच नाही. पण कुठले कुठले डिबेट आहेत आपल्या हिस्ट्रीमध्ये, बाबरांनी मंदिर तोडून मशीद बांधली की नाही, युपीएससी करता महत्वाचा प्रश्न आहे का? शून्य. युपीएससी याला प्रश्नाला विचारणार नाही. जवाहरलाल नेहरूंनी सरदार पटेलने अन्याय केला का नाही, युपीएससी त्याच्यावरती प्रश्न विचारणार नाही. हल्दीघाटीमध्ये कोणाचा प्रभाव झाला, युपीएससी प्रश्न विचारणार नाही. राम होता का नव्हता, युपीएससी प्रश्न विचारणार नाही. दॅट इज अ पॉइंट, राईट, की जे तुम्हाला डिबेट्स वाटतात हे व्हॉट्सअप डिबेट्स आहेत. हिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, मॅक्झिमम डिबेट्स नाहीच आहेत. फॉर्च्युनेटली फॉर अस, UPSC don't follow a particular ism or a particular ideology, right? त्यामुळे लेफ्टिस्ट, राईटिस्ट वगैरे सगळे डिबेट्स सोडून द्या. बेसिकली काय बघा, हिस्ट्री हा गेले 70 वर्ष ऑप्शनल म्हणून आहे असं समजा, बरोबर आहे. आणि आपल्याला समजा आपल्याला मौर्यांचा अभ्यास करायचा आहे, तर मौर्यांवरती कुठला सोर्स वापरण्यात आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल रोमिला थापरांचा आपण सोर्स वापरणार आहोत. रोमिला थापर मौर्यांविषयी जे म्हणतील ते खरं. उद्या जर कोणी रोमिला थापर यांना काउंटर नॅरेटिव्ह जर मांडलं तर युपीएससी ते मान्य करणार नाही, याची तुम्ही शाश्वती बाळगा. इंडियन नॅशनल मुवमेंटकडे कसं बघावं, आपण डोकं चालवायची गरज नाही. आपण विविध प्रकारच्या इझम्स किंवा आयडिओलॉजीचा वापर करून त्यातली बेस्ट पॉसिबल आयडिओलॉजी कुठल्याचा विचार करायची गरज नाही. आपण सरळ बिपिनचंद्र बघायचं, बिपिनचंद्र ज्या प्रकारे इंडियन नॅशनल मुवमेंटकडे बघतील त्या प्रकारे आपण बघायचं. एंड ऑफ द स्टोरी. मग असं जर असेल, म्हणजे प्रत्येक इश्यूसाठी, प्रत्येक सिलेबसच्या टॉपिकसाठी जर आपल्याला परफेक्ट सोर्स माहिती असेल तर तो सोर्स ज्या प्रकारे बघतो त्या प्रकारे आपण बघणार. असं जर असेल तर डिबेट आले कुठे ना इथे. सो देर आर नो डिबेट्स इन हिस्ट्री. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा सिलेबस लॉंग आहे आणि 100% त्यांचं बरोबर आहे. हिस्ट्रीचा सिलेबस मे बी वन ऑफ द लॉंगेस्ट सिलेबस आहे. पण पुन्हा लक्षात घ्या, सिलेबस लॉंग असणं म्हणजे तो विषय पण मोठा असणं असं नाही.
हिस्ट्रीच्या सिलेबसचा हे नवीन व्हर्जन आहे. पूर्वी 10 वर्षापूर्वी जो सिलेबस होता तो बऱ्यापैकी शॉर्ट होता. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये काही काही गोष्टी इलॅबोरेट केल्या नव्हत्या, त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायचं. आज हिस्ट्रीचा सिलेबस लॉंग असायचं कारण आहे की इट्स व्हेरी एलॅबोरेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला वैदिक पिरियड जर असेल तर तुम्ही एका वेळी सिलेबस संपू शकता, एका 2 शब्दामध्ये सिलेबस संपवू शकता वैदिक पिरियड. पण यांनी काय केलं, वैदिक पिरियड डॅश सोसायटी कॉमा इकॉनॉमी कॉमा पॉलिटी कॉमा रिलिजन, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. त्यामुळे आपल्याला सिलेबसला स्टिक राहायचं. सिलेबस जेवढ्या गोष्टी तेवढ्याच करायच्या. तो लॉंग सिलेबस वाटतो, पण तो इलॅबोरेटिव्ह असल्यामुळे तुम्हाला लॉंग वाटतो. काही लोकांचं म्हणणं आहे की इतिहासाचा अभ्यास खूप मोठा आहे. हे डेफिनेटली आहे. मला असं वाटतं की इतिहासाचा अभ्यास मोठा वाटू शकतो, हा लेंदी वाटू शकतो. पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. जे मला सांगायचं आहे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला हिस्ट्री घ्या किंवा घेऊ नका, पण हे जे मी लॉजिक सांगतो ते समजून घ्या. कुठलाही विषय जो असतो, हा विषय जर खरंच छोटा असेल, त्याचा अभ्यास करायला खरंच कमी वेळ लागत असेल, तर भारतात सगळ्यांनी तो विषय घेतला असता. हे अतिशय सिंपल गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी माझं युट्यूब चॅनलवरती आपलं दुसरं एक लेक्चर आहे, ऑप्शनल सिलेक्शन कसं करावं. मी गेल्या 8 वर्षातले ऑल इंडिया टॉपर्स जे आहेत, ह्या प्रत्येक टॉपरचा ऑप्शनल सब्जेक्ट बघितलेला आहे. त्याच्यात मी एक स्लाइड आहे, तुम्ही स्वतः बघा. 2014, 15, 16, 17, 18, 19 या प्रत्येक वर्षी ऑल इंडिया रँक 1 जो आहे त्याचा ऑप्शनल प्रत्येकाचा अतिशय वेगळा वेगळा आहे. ऑप्शनल एकदाही रिपीट नाही झालेला. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की एखादा विषय छोटा असतो आणि स्कोरिंग असतो, तुम्हाला असं वाटत नाही हे सिक्रेट नसतं राहिलं, जगाला कळलं असतं आणि प्रत्येकाने मग तोच ऑप्शन घेतला असता. पण असं नसतं. तुम्हाला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट वाटतो त्या विषयाची लेंथ तुम्हाला ऑटोमॅटिक कमी वाटते. मला ज्या विषयाचा इंटरेस्ट नसतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला क्लासिकल संगीत जर आवडत नसेल तर मला ते एक तान ऐकणं म्हणजे मला वाटतं की जन्म जाईल. आणि ज्याला क्लासिकल म्युझिक आवडतं तो आयुष्यभर दिवसाला 4 तास तो फक्त क्लासिकल म्युझिकच ऐकत असतो. आणि मला जर कळत नसेल तर मला कळत नाही आऊ आऊ करतायत. इट्स मोस्ट बोरिंग थिंग. बट नॉट फॉर दोज पीपल ना हु अंडरस्टँड इट, फॉर हॅव्हिंग दॅट सेन्स. ज्याला क्रिकेट आवडतं तो टेस्ट मॅच बघतो दिवसाला 8 तास 5 दिवस. आणि ज्याला क्रिकेट बोर होतं तो 220 सुद्धा बघताना त्याला कंटाळा वगैरे काय चाललंय म्हणतोय, कधी संपणार असं म्हणतो. सो मला असं वाटतं की ज्या लोकांना इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे आणि जे लोक इतिहासाचा अभ्यास करतात त्यांना विचारायला पाहिजे की बॉस वेदर इट इज लेंदी ऑर नॉट. सेन्स ऑफ हिस्ट्री हा दुसरा एक अँगल लक्षात घ्या. प्लीज कॉन्सन्ट्रेट. तुम्ही जेव्हा तो ऑप्शनल जेव्हा घेणार आहात तर तेव्हा त्याच्या लेवल्स बघा. पहिल्यांदा तुम्हाला एक बेसिक अभ्यास करायचा आहे, राईट, लेवल 1. दुसरं जे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करायची. लेवल 1 क्रिएटिंग द व्हॅल्यू, लेवल 2 इज ऍडिंग द व्हॅल्यू, व्हॅल्यू ऍडिशन. तिसरी गोष्ट काय असू शकते, ऍप्लिकेशन. आणि चौथी गोष्ट काय असू शकते, करंट इव्हेंट्स किंवा करंट कंपायलेशन. म्हणजे बऱ्याच वेळेला काही काही विषय जे असतात हे 4 लेवलला असतात. हिस्ट्रीमध्ये लेवल 1 हीच मॅक्झिमम आहे. दुसरा मी एखादा ऑप्शन जर घेतला तर मे बी लेवल 1 ला त्याला कमी वेळ लागणार हिस्ट्री कंपॅरिझन डेफिनेटली. पण मे बी त्याला व्हॅल्यू ऍडिशनला जास्त वेळ लागू शकतो, मे बी त्याला ऍप्लिकेशनला जास्त वेळ लागू शकतो, किंवा मे बी त्याला करंटला जास्त वेळ लागू शकतो. हिस्ट्रीमध्ये काय होणार आहे, 4th लेवल अब्सेंटच आहे, 3rd लेवल अब्सेंट आहे, देयर इज नो ऍप्लिकेशन ऍज वेल एज देयर इज नो करंट लिंकेजेस. व्हॅल्यू ऍडिशनचं काम आहे का, डेफिनेटली आहे काही प्रमाणामध्ये, नो डाऊट अबाउट इट. पण मग जर ह्या प्रकारचा आपण विचार केला तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्या विषयाची व्याप्ती जी आहे ती कमीच होणार आहे. मगाशी मी म्हटलं तुम्हाला सिलेबसमध्ये सगळे डायमेन्शन मेन्शन्ड आहेत, पण युपीएससी प्रश्न विचारताना प्रत्येक डायमेन्शनवरती प्रश्न विचारणार आहेत का, नाही ना. म्हणजे याचा अर्थ सिलेबसमध्ये जे काही टॉपिक दिलेले आहेत त्यातले मॅक्झिमम हाफच टॉपिक जे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बाकीच्या टॉपिकवरती युपीएससी म्हणजे कमीत कमी 25% सिलेबस जो आहे तो युपीएससी कधीच प्रश्न विचारला नाही. सो इन दॅट सेन्स इफ यू आर हॅव्हिंग अ इंटरेस्ट इन द हिस्ट्री अँड इफ यू डेव्हलप दॅट सेन्स ऑफ हिस्ट्री, लेंथ हा क्रायटेरिया मॅटर होत नाही. ज्या लोकांनी हिस्ट्री ऑप्शन घेतलेला आहे आतापर्यंत माझ्याकडे, काही लोकांना कमी मार्क पडलेले आहेत, काही लोकांनी हिस्ट्री ऑप्शनल बदलून दुसरा ऑप्शन नंतर घेतलेला आहे. पण त्यांना कोणी मला हा नाही एक्सक्यूज दिला की सर हा सब्जेक्ट फारच लेंदी आहे बरं का, त्यांची वेगळी कारण असते. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ हे ज्याला कळतं, मला असं वाटतं की त्याच्या दृष्टीने ही सगळी मिस जी आहेत ना, ही सगळी मिस बाजूला राहतात. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की समजा एखाद्या साम्राज्य डिसइंटिग्रेशन तुम्ही जर शिकत असाल तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की प्रत्येक साम्राज्य डिसइंटिग्रेशन साधारणतः तशाच प्रकारे होणार आहे. म्हणजे काय होतं तर त्यांची जी प्रशासकीय जी व्यवस्था असते त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट्स असतात, राईट. म्हणजे जेव्हा अकबर व्हेन ही विल लेड द फाउंडेशन्स ऑफ मुघल ऍडमिनिस्ट्रेशन वॉज सो कॉम्पिटंट बिकॉज ऑफ द जागीरदारी अँड मनसबदारी सिस्टीम. खूप भारी सिस्टीम होत्या त्या, पण त्याच्यामध्ये काही इश्यूज होते, राईट. अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेबाचा कालखंड येईपर्यंत ते जे क्रॅक्स जे होते ते सुरुवातीपासून होते ते हळू ओपन अप होत गेले. आणि औरंगजेबाकडे ही व्हिजन नव्हती
to overcome those cracks or to accept those cracks and to provide a solution for it. नॉर्मली ऍडमिनिस्ट्रेशन काहीतरी इश्यू असतात, शेवटचा राजा जो असतो तो काहीतरी गणलेला असतो, कोणती फॉरेन इन्व्हेजन काहीतरी होत असतं, स्टँडर्ड हीच कारण असतात, इकडची 2-3 इकडची 2-3. सो दिस इज हाऊ द हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. प्रत्येक जेव्हा मोठं साम्राज्य निर्माण होतं, मग ते दिल्ली सल्तनत असू दे, ते मौर्य असू दे, ते मुघल असू दे, ते मराठा असू दे, जेव्हा मोठं साम्राज्य लयाला जातं तेव्हा इट इज ऑलवेज रिप्लेस्ड बाय स्मॉल स्मॉल रिजनल स्टेट्स. Then what happens for the next 100-200 years, these regional states will fight with each other, and then again the large state empire will be there. History repeats itself. हिस्ट्री स्कोरिंग आहे की नाही हा एक $1 million क्वेश्चन आहे, कारण सध्या एक फॅड आहे असं की हा सब्जेक्ट स्कोरिंग आहे, तो सब्जेक्ट स्कोरिंग आहे. मी याच्यावरती डिबेट कधी करतच नाही. मी फक्त मी ऑब्जेक्टिव्हली सांगू शकतो. काय माझ्या दृष्टीने युपीएससी खरी कळली कुणाला, ज्याची रँक भारतामध्ये पहिली असते त्याला. आणि जर गेल्या 6-7 वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये दरवर्षी ऑल इंडिया रँक 1चा ऑप्शनल वेगळा असेल तर मला असं वाटतं की सगळेच ऑप्शनल स्कोरिंग असू शकतात. माझ्याकडे अशी भरपूर उदाहरणं आहेत की ज्यांना सो कॉल्ड स्कोरिंग सब्जेक्ट जे असतात त्याच्यामध्ये कमी मार्क पडतात. मला असं वाटतं की रादर दॅन गोइंग फॉर अ स्कोरिंग असे काही विषय जर असतील की याच्यामध्ये अजिबात स्कोर होत नाही, तर मला तोच पॉईंट आहे. मॅथ्स इज सपोज टू बी द मोस्ट नॉन स्कोरिंग सब्जेक्ट, पण मॅथ्स मधून ऑल इंडिया टॉपर आहे लेटेस्ट 2 वर्षापूर्वीचा. यावर्षी ऑल इंडिया रँक 3 का 2 फिजिक्स मधली मुलगी आहे, राईट. याचा अर्थ तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला त्या विषयाचा सेन्स आला असेल, तुम्हाला त्या विषयाचा चांगला गायडन्स उपलब्ध असेल, संपला विषय ना, तुम्ही तो विषय स्कोरिंग होऊ शकता, करू शकता. नाहीतर आता माझ्याकडे अशी पण उदाहरण आहेत की मोठा भाऊ आय एस झाला म्हणून लहान बहिणीने पण तोच विषय घेतला, का तर माझा सख्खा भाऊ आय एस झालेला आहे आणि त्या बहिणीला मात्र त्या विषयामध्ये कधीच मार्क नाही पडले. त्यांची अकॅडमिक बॅकग्राऊंड सेम असते, गायडन्स तो ऑब्व्हियसली घरातच असतो, भाऊच आय एस आहे, पण तरी सुद्धा त्यांना मार्क पडत नाही. कारण तो विषय त्यांना सूट होत नसतो. त्यामुळे मला असं वाटतं की एखादा विषय स्कोरिंग आहे की नाही याचा विचार करू नये, की जे बाकीच्या जे मी गोष्टी डिस्कस करतोय त्याचा विचार करावा.